अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भासता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही। शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका। फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे तो पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता। अराजकता मागवण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातोय, कारण असं आता मला पण वाटायला लागलंय, कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।